नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 ऑक्टोबर 2025 आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी म्हटलं होतं ना 7 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे 6 तर काय झालं, बरेच मेसेज असे येईल की एक चक्रीवादळ येणार आहे आणि ते महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे. मग माझे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक सांगायचं आहे की कोणतं शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे येणार नाही, काही घाबरायची चिंता नाही, काही नाही. फक्त आजची 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात फक्त भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, मुसळधार कुठं पडणार नाही, अतिवृष्टी होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण काय झालं, टीव्हीला बातमीमध्ये बरेच मला शेतकऱ्याचे फोन आले, एखादं चक्रीवादळ येईल का. मी म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं, तर ते म्हणले बातमी चालू आहे. तर महाराष्ट्रातले सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो कोणतं काही चक्रीवादळ काही आपल्याकडे येणार नाही, काही नाही. फक्त आज आणि उद्याच्या दिवसात थोडं भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. दररोज वेगवेगळ्या भागात या 2 दिवसामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 15 तारखेपर्यंत जशी सोयाबीन काढायची तशी काढून घ्या, झाकून ठेवा, नका मशीन मधून काढून घ्या. कारण की राज्यात आता 15 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सध्या तरी असं मोठ्या पावसाचं सध्या तरी वातावरण नाही. फक्त पाऊस पडणार आहे, अर्ध्या तासाचा पडेल, 10 मिनिटाचा पडेल, 20 मिनिटाचा पडेल, कुठं रिमझिम पडेल. पण सर्वदूर असं सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे ह्या सगळ्या ह्या सगळ्या विभागामध्ये 42,000 गाव येतं. तर ह्या 42,000 गावामध्ये सगळीकडे पाऊस नाही पडणार. फक्त 10,000 गावामध्ये पाऊस पडेल, सगळीकडे काही पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. जसं तुम्हाला सोयाबीनला वेळ भेटेल तुम्ही काय करा, तसं सोयाबीन काढून घ्या आणि जसं दुपारपर्यंत काढा, वाटल्यास उचला, गोळी लावून घ्या. असं केल्याच्या नंतर तुमची सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे. पण राज्यात मात्र खूप असा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती, अकोला, अकोट, दर्यापूर, परतवाडा, शेगाव, इकडे घाटाच्या खाली जळगाव, जामोद, नांदुरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे. तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील 4, 5, 6च्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून आज घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या, कारण की रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदल